नमस्कार, मी शीतल. तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी. शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण हेल्दी रेसिपी बघणार आहोत. तर ती रेसिपी म्हणजे वजन कमी करण्यासाठी आहे. तर हे वजन कमी कसं करायचं आहे, काय पदार्थ खाल्ल्यामुळे आपलं वजन कमी होते. तर आज आपण मोड आलेले कडधान्य बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी मूग, मटकी, चना आणि बरबटी ह्या चारही पदार्थाला मी मोड आणलेले आहेत आणि ते मोडची हेल्दी रेसिपी कशी बनवायची आहे, लवकरात लवकर आपलं वजन कसे कमी झालं पाहिजे याची बऱ्याच महिलांना चिंता असते. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपला हेल्दी नाश्ता बनवून तयार आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर त्यासाठी इथे मी बरबटी, मूग, मटकी आणि हरभरे या चारही पदार्थाला भिजू घालायचं आहे आणि भिजू घातल्याच्या नंतर एक दिवस भिजू घालायचं. दुसरे दिवशी रात्री आपल्याला हे बांधून ठेवायचे आहे कॉटनच्या कपड्यामध्ये. तर बघा असे छान असे मोड आलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर आता आपण हे मोड आलेले सर्व कडधान्य एकत्रित करून घेतले. तर इथे मी 2 बाउल घेतलेले आहे, म्हणजे वाटीने 2 वाट्या इथे मी हे मोड घेतलेले आहे आणि आपण याला आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. धुतल्याच्या नंतर मी इथे कुकरमध्ये घातले आहे आणि आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे. तर इथे मी एक शिट्टी करून घेतली. तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. 3 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे मी. तर त्यानंतर 1 चम्मच मोहरी टाकली, 1 चम्मच जिरं टाकलं. जिरं, मोहरी छान अशी आपल्याला तेलामध्ये तडतडू द्यायची आहे. तर लगेच आपण एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. तर हा बारीक चिरलेला कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे. तर हे मोड आलेले कडधान्य खाल्ल्यामुळे आपलं वजन घटण्यास लवकर मदत होते. तर बघा आता आपण यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालणार आहोत. तर हा लसूण चिरून घातल्यामुळे दाताखाली आला तर तो खायला खूप छान लागतो आणि कडधान्यामध्ये चिरूनच घालायचा आहे लसूण, म्हणजे टेस्ट छान येते आपल्या कडधान्यांना. तर आता आपण हे यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो घालणार आहोत. कांदा थोडासा परतत आला की आपण टोमॅटो घालून घेऊयात. तर आता आपल्याला यामध्ये टोमॅटो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, शीतल रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बाजूला बेल आयकन आहे त्यावरही प्रेस करा, म्हणजेच घंटीचं बटन. आता आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेऊयात. तर हिरवी मिरची इथे मी 3 ते 4 टाकलेल्या आहेत. तर हिरवी मिरची छान परतत आली की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कोथिंबीर घालून घ्यायचा आहे. तर आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया थोडंसं. तर यामध्ये मी इथं हळद पावडर अर्धा चम्मच मसाला टाकून घेतलेला आहे, गरम मसाला आहे आणि अर्धा चम्मच लाल तिखट घालायचा आहे. आपण हिरवी मिरची वापरली आहे तर त्यामुळे लाल तिखट थोडंसं घालायचं आहे आणि आता आपण कोथिंबीर घालून घेऊयात. तर आता हे सर्व मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता छान असं याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. तर फोडणीचा सुगंध छान सुटलेला आहे मसाल्यांचा मस्त. तर तुम्ही हा हेल्दी ब्रेकफास्ट सकाळी करू शकता तुम्ही छान असा नाश्त्याला. तर सर्वांसाठीच हा नाश्ता खूप चांगला आहे. तर याच्यामधून हाय प्रोटीन मिळते, खूप मस्त आहे. तर आता बघा आपल्या इथे कडधान्य जे आहेत मोड आलेले, तर ते मोड आलेले पदार्थ आपण यामध्ये घालून घेतलेले आहे. चारही जिन्नस मोड आलेले आपण कढईमध्ये टाकून घेतलेले आहे फोडणीमध्ये आणि याला आपण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त फोडणी बसलेली आहे. तर आता यामध्ये आपल्याला वरतून चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर आता इथे मी चवीपुरतं मीठ घालणार आहे. तर मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुमची आवड आहे पूर्णपणे. तर आता आपण हे मीठ घातल्याच्या नंतर चमच्याच्या साहाय्याने परत एकदा याला छान असं एकजीव करून घेऊयात. आता आपण याला वाफ येण्यासाठी झाकण ठेवून थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे. कारण तर आपण शिट्टी काढलेली आहे त्याच्यामुळे एकदम थोडंसं चम्मचभरच पाणी टाकलं मी आणि वाफ येऊ दिली छान. तर तुम्ही पाहू शकता मस्त आपले इथे मोड आलेले कडधान्य इथे छान इथे शिजून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या इथे हेल्दी ब्रेकफास्ट तयार आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त झालेला आहे. तर इथे मी हेल्दी रेसिपी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे आणि आपल्याला गरमागरम सर्व करायचे आहे. खूप भारी लागते, खूप
छान झालेली आहे, टेस्टी झालेली आहे आणि ही हेल्दी रेसिपी तुम्ही सकाळी खाऊ शकता. आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळेस बनवायची आहे. म्हणजे आपल्याला वजन कमी करण्यास मदत होते आणि आपल्याला याच्यावरतून लिंबू पिळून घ्यायचं आहे. तर लिंबू पिळल्यामुळे आणखीन टेस्ट वाढते, खूप छान लागते चवीला. तर बघा अशा पद्धतीने आपल्या इथे मोड आलेली रेसिपी इथे तयार झालेली आहे, हेल्दी रेसिपी. जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि तुम्ही कोणत्या भागातून ही माझी रेसिपी पाहत आहे ते नक्की मला जरूर कळवा, हे जाणून घ्यायला मला फार आवडेल. आणि अशाच हेल्दी रेसिप्या पाहण्यासाठी शीतल रेसिपी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. माझा हेल्दी रेसिपीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.